नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आषाढी एकादशी साजरी करण्याचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेसाठी क्षीरसागरात शेषनागावर झोपतात। या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो। या एकादशीपासून पुढील 4 महिने अत्यंत पवित्र मानले जातात। या काळात साधू संत एकाच ठिकाणी राहून तपश्चर्या आणि हरिनाम करतात। महाराष्ट्रात हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे। विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ असलेले लाखो वारकरी पायी चालत पंढरपुरात एकत्र येतात। आळंदीहून संत ज्ञानेश्वर, देहूहून संत तुकाराम महाराज आदी संतांच्या पालख्या या दिवशी पंढरपुरात विठ्ठल चरणी लीन होतात। या दिवशी उपवास करून विठ्ठलाची पूजा अर्चना केल्याने मनःशांती मिळते आणि सर्व पापांचे निवारण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे। या दिवसापासून सुरू होणाऱ्या चातुर्मास काळात धार्मिक व्रतकैवल्य, दानधर्म आणि नामस्मरणाला विशेष महत्त्व दिले जाते। असे आहे या आपल्या आषाढी एकादशीचे महत्त्व। आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर अशा प्रकारे ही आपली होती आषाढी एकादशीची कथा। आणि हा ब्लॉग आज उपवासाचा स्पेशल आहे आणि आज मी हे सर्व पदार्थ बनवले होते। एकादशी हा हिंदू पंचांगातील प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील 11वा दिवस आहे। हा दिवस भगवान विष्णूच्या उपासनेसाठी, आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी आणि इंद्रियांवर संयम ठेवण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या दिवशी उपवास केल्याने मनाला खूप शांती मिळून आरोग्य सुधारते, पापांचा नाश होतो आणि अशी धार्मिक श्रद्धा आहे।